स्टुडंट्स, आपल्याला बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गेल-लुसाक्स लॉ हे 3 लॉज इन डिटेल स्टडी करायचे आहेत. मग आजच्या लेक्चरमध्ये फक्त ह्या लेक्चरमध्ये 3 लॉजचे रिलेशन्स आपण स्टडी करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी या सगळ्यांचे ग्राफ्स कंबाईन करून तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये हा जो पार्ट आहे, पहिला पार्ट बॉयल्स लॉ, आपण हा बॉयल्स लॉ स्टडी करतोय. सो बॉयल्स लॉ स्टडी करण्यासाठी काही स्पेसिफिक पॉइंट्स आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. आणि ते पॉइंट्स काय काय आहेत बघा. सो फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस. बॉयल्स लॉ जो आहे हा आयसोथर्मल प्रोसेस आहे, म्हणजे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर होणारा हा प्रोसेस है ना, हा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर होणारा प्रोसेस आहे. त्यामुळे ह्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस देखील म्हणतात. सो एक्सप्लेन द बॉयल्स लॉ म्हणतील और एक्सप्लेन द लॉ विच इज रिलेटेड टू आयसोथर्मल प्रोसेस. मीनिंग एकच असणार आहे, आपल्याला दोन्हीचे टर्म्स एकच एक्सप्लेन करावे लागतील. ठीक आहे. आणि ह्या बॉयल्स लॉ मध्ये आपण स्टडी करणार आहोत प्रेशर अँड व्हॉल्यूम रिलेशन, द रिलेशन बिटवीन प्रेशर अँड व्हॉल्यूम. आणि हा जो प्रेशर असणार आहे ह्यामधला हा प्रेशर फॅक्टर आहे, ह्याला मी ते थोडासा हायलाइट करतो का, तर प्रेशर जो आहे हा प्रेशर अप्लाइड ऑन गॅस असणार आहे. अप्लाइड ऑन गॅस. सो त्यामुळे प्रेशर अप्लाइड ऑन द गॅस आपण इथे स्टडी करणार आहोत. आणि तिसरा लॉ जो आहे तो प्रेशर ऑफ द गॅस स्टडी करणार आहोत. फरक आहे दोन्हीमध्ये. सो इथे बघा, इनिशियली मी काय केला, एक फ्लास्क आहे, मेटॅलिक फ्लास्क, त्याला एक मुव्हेबल पिस्टन, हा जो पार्ट आहे ना हा इतका मूव्ह होऊ शकतो, त्याला म्हणतो आपण मुव्हेबल पिस्टन, फ्रिक्शनलेस पिस्टन. आता कंडिशन काय आहे, ज्यावेळेस मी गॅसेस मॉलिक्युल्सना स्टडी करेन त्यावेळेस हे गॅसेस मॉलिक्यूल रॅन्डमली मूव्ह होतात आणि तिथे काही कंडिशन्स मला स्टडी करायचे आहेत. प्रत्येक गॅसेस मॉलिक्यूल रॅन्डमली मूव्ह होतात विथ डिफरंट वेलॉसिटी, आणि हे गॅसेस मॉलिक्यूल टू इच अदर कोलाइड होतात विथ अ फिक्स्ड वेलॉसिटी, आणि जेवढा वेलॉसिटी कोलाइड झाले तेवढ्याच वेलॉसिटीने रिबाउन्स होतो, त्याला म्हणतात इलास्टिक कोलिजन. सो हे गॅसेस मॉलिक्यूल विथ इच अदर अँड टू द कंटेनर इलास्टिक कोलिजन दाखवतात बिकॉज ऑफ लाईट वेट है ना. सो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आपल्याला पुढे पार्ट आहे, त्यामध्ये कंटेंट पण येतील. सो जेवढे स्मॉलेस्ट पार्टिकल असतील तेवढा गॅसेस मॉलिक्यूल किंवा पार्टिकल्स हे इलास्टिक कोलिजन दाखवू शकतात. सो इथे दीज गॅसेस मॉलिक्यूल शोज इलास्टिक कोलिजन. आता त्यामुळे सगळ्या डायरेक्शननी एक डिफरंट वेलॉसिटीने कोलाइड होतात. त्यामुळे ह्या कंटेनरवरती एक पर्टिक्युलर प्रेशर एक्झिस्ट झालेला आहे आणि तो प्रेशर एक्सटर्नल प्रेशर इतका राहणार. हा आहे एक्सटर्नली अप्लाइड प्रेशर. त्यामुळे आता हा कॉन्स्टंट पॉइंटला थांबलेला आहे. आता कंडिशन काय आहे, सपोज इफ वी आर गोइंग टू इन्क्रीज द अप्लाइड प्रेशर ॲट द टाइम दिस पिस्टन, हा काय करणार आहे, इट विल शोज अ कॉम्प्रेशन ऑफ गॅस, इट विल शोज डिक्रीज इन वॉल्यूम ऑफ द गॅस. सो तो प्रोसेस जो आहे तो प्रोसेस स्टडी करताना पहिला इथे मी ह्या गॅसेस मॉलिक्यूलचा मास, मोल्स, तुम्ही ते मोल्स म्हणा किंवा मास म्हणा, हा कॉन्स्टंट ठेवणार आहे, ह्याला आपण कुठेही चेंज करणार नाहीत. सो कंडिशन काय आहे, अ कॉन्स्टंट गॅस, कॉन्स्टंट मास ऑफ अ गॅस, कॉन्स्टंट मोल्स ऑफ अ गॅस. इथे ह्याला आता कंडिशन्स अप्लाय करूयात. ठीक आहे. आता मी प्रेशर अप्लाय करतो, इथे प्रेशर अप्लाय केला, हा प्रेशर जो आहे इथला प्रेशर जास्त आहे त्यामुळे कॉम्प्रेस झाला गॅस आणि त्यामुळे गॅसेस मॉलिक्यूलला कमी व्हॉल्यूम भेटला. सो पण कंडिशन काय आहे, गॅसेस मॉलिक्यूलला कमी व्हॉल्यूम असल्यामुळे हे कोलिजन्स रेट वाढवणार. ठीक आहे. दुसरा कंडिशन काय आहे, यामध्ये P2 इज ग्रेटर दॅन P1, ह्या प्रेशर पेक्षा हा प्रेशर जास्त आहे, अँड V2 इज स्मॉलर दॅन V1. मग आता ह्या दोन रिलेशन्स तुम्ही काय सांगू शकता, ज्यावेळेस प्रेशर कमी असतो त्यावेळेस व्हॉल्यूम जास्त असणार है ना. प्रेशर कमी, प्रेशर व्हॉल्यूम जास्त, हायर प्रेशर ॲट द टाइम व्हॉल्यूम जो आहे गॅसेस ऑक्युपाइड व्हॉल्यूम तो कमी असणार आहे. सो प्रेशर ऑन द गॅस इन्क्रीजेस, pressure on the gas increases, volume decreases.
Hence, according to Boyle's law, P is inversely proportional to V. As the pressure, applied pressure on the gas for a particular mass of a gas increases, volume automatically decreases. So, हा decreased volume study करूया आपण इथे. So that's why P is equals to K by V. Here this K is the proportionality. हा proportional sign काढण्यासाठी K put up केला आपण. Hence P V it remains constant. तुम्ही pressure कितीनी change करा, volume त्याच्या times change होतो. So overall product of P and V, initial changed, again changed, it remains constant always. So this is the Boyle's law. So Boyle's law तुम्ही हा पण statement घेऊ शकता, हा पण statement घेऊ शकता, meaning तर एकच असणार आहे, right? बघा, हा आहे इनिशियल व्हॉल्यूम, त्यावेळेचा प्रेशर P1, हा आहे फायनल व्हॉल्यूम, हा आहे त्यावेळेचा फायनल प्रेशर. सो P1 V1 इक्वल्स टू P2 V2. लेस प्रेशर हाई वॉल्यूम, लेस प्रेशर हाई वॉल्यूम, हाई प्रेशर लेस वॉल्यूम. हेंस द प्रोडक्ट P1 V1 इट बिकम्स इक्वल्स टू P2 V2. करेक्ट आहे. सो हा होता आपला फर्स्ट लॉ, बॉयल्स लॉ. आता आपण काय करूया, ह्यामध्ये लॉ मध्ये थोडेसे टर्म्स अपडेट करूयात, सेकंड लॉ स्टडी करूयात. सेकंड लॉ जो आहे तो असणार आहे चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय आहे बघूया. आता ह्या चार्ल्स लॉ मध्ये काही टर्म्स आपल्याला थोडेसे चेंजेस करावे लागतील. काय काय टर्म्स चेंजेस करायचे आहेत मी ते अपडेट करतो. ओके, कंडिशन क्या है, चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ हा जो प्रोसेस आहे हा आहे आइसोबॅरिक प्रोसेस. म्हणजे हा प्रोसेस ऑलवेज ॲट कॉन्स्टंट प्रेशर स्टडी करावा लागेल, है ना. हा प्रोसेस ऑलवेज ॲट कॉन्स्टंट प्रेशर स्टडी करा. आता कंडिशन काय आहे, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, ज्यावेळेस मी कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करेन त्यावेळेस आपल्याकडे तीन टर्म्स आहेत. प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. P कॉन्स्टंट झाला VT व्हेरिएबल होईल, T कॉन्स्टंट झाला PV व्हेरिएबल होईल, है ना. V कॉन्स्टंट झाला PT व्हेरिएबल होईल. अशा आपल्याला तीन लॉज आहेत, तीन कॉम्बिनेशन्स. PVT चे तीन कॉम्बिनेशन्स स्टडी करताना एकाला तिघांपैकी एकाला कॉन्स्टंट ठेवा, बाकी दोन व्हेरिएबल्स पाहिजेत. सो आता इथे मी ह्यामध्ये टेम्परेचर वर्सेस व्हॉल्यूम हे व्हेरिएबल फॅक्टर स्टडी करणार. सो डिफरंट डिफरंट टेम्परेचर्सना डिफरंट डिफरंट व्हॉल्यूम्स कसे येतात, ठीक आहे. इनिशियली अगेन मी इथे घेताना फिक्स्ड मास फिक्स्ड मोज घेतो आणि त्यावेळेसचा प्रेशर P हा कॉन्स्टंट आहे म्हणून मी P घेतला, नॉट P1 P2 वगैरे. आणि ह्या वेळेसचा जो टेम्परेचर आहे इथे टेम्परेचर नॉर्मली T1 आहे. पण आता ह्या गॅसेस मॉलिक्यूल मध्ये ह्या गॅसेसची वेलॉसिटी जो आहे जास्त आहे, है ना, नॉर्मल आहे. मग आता कंडिशन काय करूया आपण, ह्या गॅसेस मॉलिक्यूलला हीटिंग करूयात. गॅसेस मॉलिक्यूलला हीटिंग करूयात, त्यामुळे काय येणार आहे, व्हॉल्यूम वाढेल. का व्हॉल्यूम वाढेल, जसं तुम्ही गॅसेस मॉलिक्यूलला हीटिंग करता, वर्ड्स लक्षात ठेवा, गॅसेस मॉलिक्यूल्सना हीटिंग करता त्यावेळेस गॅसेसचा टेम्परेचर वाढणार आणि गॅसेसचा टेम्परेचर वाढला ऑटोमॅटिकली कायनेटिक एनर्जी देखील वाढणार. मग आता हा इन्क्रीज्ड कायनेटिक एनर्जी जो आहे हा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतो, दोन पार्ट्स मध्ये युटिलाइज होतो. एनर्जी वाढला, मी हा एनर्जी इन्क्रीज्ड एनर्जी जो आहे ना दोन पार्ट्स मध्ये वापरू शकतो. एक प्रेशर वाढवण्यामध्ये वापरू शकतो. If I am the gaseous molecule, then I can utilize the increased kinetic energy into increase in volume or into increase in pressure. So we can utilize the kinetic energy into any of these two. Any of these two. That means we can increase the pressure of the gas or we can increase the volume of the gas by using kinetic energy. So in this term we have to increase the volume. We have to convert this kinetic energy into increase in volume factor. So it gives the relation between T and V. T and V. पण हा पूर्ण प्रोसेस होत असताना we have to maintain the pressure constant. Then only complete increased kinetic energy is utilized in the increase in volume. Right? So हा होता आपला
बेसिक कंडिशन, हा बेसिक फॅक्टर. आता मी ते गॅसेस मॉलिक्युलचा टेम्परेचर वाढवतो, हीटिंग करता बघा. सो गॅसेस मॉलिक्युलला हीटिंग करतो मी ते. सो जसं हीटिंग करेन तसं गॅसेस मॉलिक्युलचा कायनेटिक एनर्जी वाढेल. हीटिंग केला गॅसेसचा टेम्परेचर वाढतो, टेम्परेचर वाढला म्हणजे कायनेटिक एनर्जी. एनर्जी इज अ ट्रान्सफॉर्मेबल, वी कॅन कन्वर्ट एनर्जी फ्रॉम वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. सो हा बेसिक लॉ आहे केमिस्ट्री मधला, थर्मोडायनामिक्स मधला. देन आता ह्यामध्ये व्हॉल्यूम वाढेल, इथे गॅसेस मॉलिक्युलचा व्हॉल्यूम वाढला. का वाढला तर गॅसेस मॉलिक्युल फास्ट मूव्ह होणार होते, ठीक आहे, पण व्हॉल्यूम वाढल्यामुळे पुन्हा वेलॉसिटी ड्रॉप झाला, कायनेटिक एनर्जी ड्रॉप झाला. सो ओव्हरऑल कंडिशन काय आहे, इफ यू हॅव टू मेंटेन प्रेशर ॲट दॅट टाइम यू हॅव टू यूज मुव्हेबल पिस्टन. ज्यावेळेस प्रेशर मेंटेन करायचं ना त्यावेळेस हा मुव्हेबल पिस्टन पाहिजे. ज्यावेळेस प्रेशर मेंटेन करायचा नसतो त्यावेळेस फिक्स्ड व्हॉल्यूम पाहिजे. दोन वर्ड्स फिक्स लक्षात ठेवा. मला प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे ना, फिक्स्ड व्हॉल्यूमचा घ्या. ज्यावेळेस प्रेशर व्हेरिएबल पाहिजे त्यावेळेस पिस्टन मुव्हेबल पाहिजे. म्हणजेच मी हे दोन टर्म्स अप्लाय करू शकतो, ठीक आहे ना. इथे प्रेशर जो आहे पी, इनिशियली जो प्रेशर होता तोच प्रेशर मला इथे दिसतो. अँड व्हॉल्यूम इन्क्रीज्ड व्हॉल्यूम V2. डिफरन्स कळला, काय काय कंडिशन्स आहे. सो पॉइंट्स अप्लाय करूया आता ते जे काय आपण स्टडी केलाय. इनिशियली व्हॉल्यूम V1 होता, त्यावेळेसचं टेम्परेचर T1. इथे हीटिंग केला त्यामुळे टेम्परेचर T2 झाला ना, ठीक आहे. व्हॉल्यूम V1 असताना टेम्परेचर T1, टेम्परेचर वाढवला T2 वाढवला, त्यामुळे ही V2 देखील वाढला. V1 पेक्षा V2 जास्त आहे. सो टेम्परेचर इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. हा सिंपल लॉ आपण या टॉपिक मध्ये स्टडी करतोय. Okay, so the last point, V increases, T increases, or T increases, V increases. हा factor simultaneously तुम्ही V is proportional to T, hence V by T equal to constant. So तुम्ही V टेम्परेचर कितीनी चेंज करा, व्हॉल्यूम तेवढ्या पटीने चेंज होईल and the ratio it becomes constant. Okay, so hence V1 by T1 should be equals to V2 by T2 is equals to constant. तुम्ही टेम्परेचर कितीनी चेंज करा, व्हॉल्यूम तेवढ्या पटीने चेंज होईल. पण टेम्परेचर डबल केल्यामुळे व्हॉल्यूम डबल होत नाही. टेम्परेचर डबल केल्यामुळे व्हॉल्यूम डबल होत नाही, है ना. हा स्टेटमेंट लक्षात ठेवा. बॉयल्स लॉ मध्ये प्रेशर डबल झाला, व्हॉल्यूम डबल झाला, व्हॉल्यूम हाफ झाला. उलट आहे ना, प्रेशर डबल केला, व्हॉल्यूम हाफ झाला. पण चार्ल्स लॉ मध्ये टेम्परेचर डबल केल्याने व्हॉल्यूम डबल होत नाही. टेम्परेचर डबल केल्याने, टेम्परेचर ज्यावेळेस तुम्ही नॉर्मली डबल करता किंवा टेम्परेचर 1 डिग्री 2 डिग्री वाढवता त्यावेळेस व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूमच्या 1/273 टाइम्स वाढतो. सो हा चार्ल्स लॉचा कंडिशन. आपण तो इक्वेशन पुढे ऍड करूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. आता सध्याला जस्ट लॉज काय आहे, काय कसे स्टडी करायचे मी हा टर्म एक्सप्लेन करतोय तुम्हाला, ठीक आहे ना. द नेक्स्ट वन, थर्ड लॉ. थर्ड लॉ महत्वाचा आहे, हा थर्ड लॉ है ना. थर्ड लॉ स्टडी करताना आपल्याला हे बाकीचे फॅक्टर सगळे रिमूव्ह करावे लागतील. ओके, आता गे-लुजेस लॉ स्टडी करताना अगेन मास, गिवन मास ऑफ अ गॅस इट शुड बी कॉन्स्टंट. मास कॉन्स्टंट आहे ना. सेकंड कंडिशन काय आहे, मी इथे स्टडी करताना इनिशियल प्रेशर जो आहे हा इनिशियल प्रेशर P1 घेतला, इनिशियल टेम्परेचर T1 घेतला आणि हा एक्सपेरिमेंट स्टडी करताना मी आयसोकोरिक प्रोसेस म्हणतो त्याला. आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम इट शुड बी कॉन्स्टंट. Volume it should be
कॉन्स्टंट. सो हा एक्सपेरिमेंट पूर्ण मी ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम स्टडी करणार आहोत. आता कंडिशन काय आहे, ज्यावेळेस मी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवेन त्यावेळेस 3 फॅक्टर पैकी V कॉन्स्टंट झाला, P आणि T व्हेरिएबल, म्हणून PT रिलेशन स्टडी करताय. सो इनिशियल टेम्परेचर, इनिशियल प्रेशर P1 T1 आहे, फायनल टेम्परेचर, फायनल प्रेशर P2 T2. सो टेम्परेचर ह्या एक्सपेरिमेंट मध्ये T1 पेक्षा T2 जास्त आहे, चेंज करणार आहोत आपण. T1 पेक्षा T2 वाढवणार आहोत आपण. ठीक आहे, मग कसा चेंज होतो बघा आपण ते वन बाय वन. ओके, इथे जेवढे मोल्स ऑफ गॅस आहेत सेम मोल्स ऑफ गॅस ह्यामध्ये पण असणार आहे. ना टर्म्स एक एक चेंजेस करूयात. प्रेशर वॉल्यूम रिलेशन, प्रेशर टेम्परेचर रिलेशन ऍट कॉन्स्टंट वॉल्यूम. इथे इनिशियली gaseous molecule randomly move होतात with a different kinetic energy and to the container and to itself collide होतात. Hence it will exert a particular pressure and that pressure हा आहे pressure meter, barometer. इथे pressure measure केला आपण, लो प्रेशर होता, फिक्स्ड व्हॉल्यूम आहे. इथे बघा मुव्हेबल पिस्टन नाहीये, म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट मधला व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. सो इथे जो व्हॉल्यूम आहे तोच व्हॉल्यूम इथे असणार आहे, इथे व्हॉल्यूम चेंज करणार नाहीये. सो ज्यावेळेस आयसोकोरिक प्रोसेस असेल त्यावेळेस एक फिक्स्ड व्हॉल्यूमचं सिलेंडर घ्या, पण ज्यावेळेस आयसोबॅरिक आयसोथर्मल असेल त्यावेळेस मुव्हेबल पिस्टन दिसणार है ना. आयसोकोरिकला फिक्स्ड व्हॉल्यूमचं सिलेंडर, पण आयसोबॅरिक आयसोथर्मलच्या वेळेस मुव्हेबल पिस्टन असलेला सिस्टम घ्यायचा. ठीक आहे, आता मी काय करतो, ह्या गॅसेस मॉलिक्यूलला हीटिंग करतो. मग आता कंडिशन काय आहे, मगाची टर्म्स हीटिंग केला गॅसेस मॉलिक्यूलचा, गॅसेस मॉलिक्यूलचं टेम्परेचर वाढतो, गॅसेस मॉलिक्यूलचं टेम्परेचर वाढला, गॅसेस मॉलिक्यूलचा कायनेटिक एनर्जी पण वाढतो. मग आता कायनेटिक एनर्जी जर वाढला तो कायनेटिक एनर्जी आपण 2 पार्ट्स मध्ये युटिलाइज करू शकतो. जर का पिस्टन असेल तो कायनेटिक एनर्जी व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट करू शकता, फिक्स्ड व्हॉल्यूम असेल तो कायनेटिक एनर्जी प्रेशर मध्ये कन्वर्ट करू शकता. पण ह्या एक्सपेरिमेंट मध्ये जो प्रेशर दिलेला आहे, हा प्रेशर आपण जो घेतोय हा प्रेशर ऑफ द गॅस, मी स्टार्टिंगला जो पॉइंट लिहिलेला होता तो प्रेशर ऑन द गॅस होता, हा आहे प्रेशर ऑफ द गॅस. सो गॅसेस मॉलिक्यूलने एक्झर्ट केलेला प्रेशर. ठीक आहे, सो इथे बघा, इथे मी हीटिंग करतो गॅसेस मॉलिक्यूल्सना. ओके, इथे गॅसेस मॉलिक्यूलने हीटिंग केला. सो ह्याच्यापेक्षा या गॅसेस मॉलिक्यूलचं हीटिंग केल्यामुळे कायनेटिक एनर्जी वाढतो, कायनेटिक एनर्जी वाढला. सो ह्याच्यापेक्षा हे मॉलिक्यूल फास्ट मूव्ह होतात, फास्ट स्ट्राइक होतात, कायनेटिक एनर्जी वाढला. सो बिकॉज ऑफ दिस इन्क्रीज्ड कायनेटिक एनर्जी व्हॉल्यूम तर वाढणार नाही का, चेंबर फिक्स्ड मेटॅलिक चेंबर आहे, मेटॅलिक चेंबर एक्सपांड होत नसतात. सो व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट, ऑलरेडी मेन्शन केला. मग इथे काय चेंज होणार, तर इथे हे गॅसेस मॉलिक्यूल कायनेटिक एनर्जी जो वाढलेला आहे त्याला इन्क्रीज्ड प्रेशर मध्ये कन्वर्ट करणार. सो कंटेनरच्या वॉल वरती फास्ट स्ट्राइक होतात, त्यामुळे जेवढा फास्ट स्ट्राइक होईल तेवढा जास्त प्रेशर एक्झर्ट करतील. हेन्स विथ इन्क्रीज इन टेम्परेचर kinetic energy of gaseous molecule increases, hence pressure exerted by gas is increases. Pressure exerted by these gas molecules increases. Simple basic factor. Okay, now आता इथे बघा, इनिशियल प्रेशर जो होता त्यापेक्षा इथला प्रेशर वाढला, ह्या प्रेशर पेक्षा हा इथला प्रेशर वाढला. बॅरोमीटर आहे, प्रेशर वाढलेला रीडिंग्स आहे. ओके, रीडिंग्स आपल्याला प्रॅक्टिकल चॉईस देतील. ठीक आहे ना. आता इथे कंडिशन काय आहे, टेम्परेचर वाढला त्यामुळे इथला प्रेशर पेक्षा इथला प्रेशर इनिशियली P1 होता, इथला प्रेशर फायनली P2 आहे. सो P1 प्रेशर पेक्षा P2 प्रेशर वाढला. सो ह्या दोन रिलेशन्स वरून तुम्ही काय सांगू शकता, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. प्रेशर ऑफ द गॅस increases with increase in temperature. ओके, प्रेशर ऑन द गॅस नाही आहे, प्रेशर ऑफ द गॅस. त्यामुळे बॉयल्स लॉ, चार्ल्स गे-लुईस लॉ रीड करताना वर्ड तिथे लिहा, तिथे आपल्या बुक मध्ये पण तसे मेन्शन नाही केलेले आहेत. ठीक आहे, आपल्या बुक मध्ये काय त्यांना शॉर्ट मध्ये इझी वे, मुलांना इझिली डायजेस्ट व्हायला पाहिजे, स्पून फिडिंग व्हायला पाहिजे, ह्या पद्धतीने दिलाय. पण आपण अपडेटेड असणार आहे तेवढे कंटेंट इझिली सॉल्व्ह होतील, कुठलाही टाईपचा कुठल्याही लेवलचा क्वेश्चन असो, कुठलाही ग्राफ असो. ठीक आहे, त्यामुळे कंडिशन काय स्टडी करणार आहे ते, pressure of the gas increases with increase in temperature. So proportion sign काढून टाका,
P should be equals to K into T. याला rearrange करा. So P by T equals to K. Hence P by T is always remains constant in Gay-Lussac's law. Hence P1 by T1 should be T2 by T2. किती टेम्परेचर वाढवा, किती प्रेशर जे काही वाढेल, पण तो रेशो जो आहे ऑलवेज कॉन्स्टंट राहणार. टर्म समजतंय. सो म्हणजे मिनिंग काय आहे, टेम्परेचर प्रेशर रिलेशन इज ऑलवेज कॉन्स्टंट. P by T रेशो हा आहे आपला फायनल चार्ल्स लॉ. क्लिअर आहे. सो आतापर्यंत आपण जो स्टडी केलेला आहे हे सगळे 3 लॉज होते. तिन्ही लॉचे बेसिक कंटेंट्स हा नॉर्मल लेक्चर मध्ये एक्सप्लेन केला. आता नेक्स्ट लेक्चर जे अपलोड करणार आहे बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ या तिन्हीचे ग्राफ्स असणार आहे है ना. तिन्हीचे ग्राफ्स त्यामध्ये मी ॲडअप करून देईन तुम्हाला इझी होईल स्टडी करायला, लर्न करायला. ठीक आहे. चल टेक केअर. नेक्स्ट लेक्चरला भेटूया पुन्हा. लेक्चरच्या आधी एकदा रीड करा, कंटेंट प्रॅक्टिस करा आणि ग्राफ्स लेक्चर स्टडी करा म्हणजे तुम्हाला इझी होईल अंडरस्टँडिंग पॉईंट. ओके. चल टेक केअर.